आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या। अंजली दमन यांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलंय। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल घेऊन माझ्याकडे आलेल्या होत्या। दमन यांचा गौप्यस्फोट। दादागिरी खपवून घेणार नाही। बीडमधील राख आणि वाळू गँगसारख्या सर्वांना सुतासारखा आपण सरळ करणार आहोत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा आहे। वाल्मिक कराड जेल प्रशासनाचा जावई आहे का? जेलमधील मारहाणीनंतर इतर कैदी हलवलेत, मग कराडला बीडमध्येच का ठेवलंय? सुरेश धस यांचा सवाल। बीड कारागृहामधील मारहाण प्रकरणी गित्ते आणि सोनावणी गँग विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। कारागृह अधीक्षकांच्या तक्रारीनंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोणी कितीही देव पाण्यात ठेवू द्या, फडणवीस एक दिवस पडळकरांना मंत्री करतील, मात्र मला कुठेतरी राज्यपाल तरी करा, नाहीतर आपली व्यवस्था बंद बँडवाल्यासारखी होईल। सदाभाऊ खोतांनी मिश्किल शब्दामध्ये व्यक्त केली आहे भावना। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला अंजली दमन यांकडून आव्हान। मुंबई हायकोर्टामध्ये 28 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे। सरकारी वकील उपस्थित नसल्यानं आज सुनावणी नाही झाली। जयंत पाटलांचा सध्या तळ्यात मळात आहे। सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे। गोपीचंद पडळकर यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। बिहार निवडणुकीसाठी महाराष्ट्र मॉडेल वापरा, अमित शहांच्या बिहारच्या भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना आहेत। महाराष्ट्रात भाजपनं बूथ कमिट्यांवर प्रचंड मेहनत घेतली, अमित शहांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेकडून शिवसेना भवन इथं बॅनरबाजी। गंगा जल शुद्धच आहे, पण काहींच्या विचारांचं काय? शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न।